नमस्कार. मी मोहन पाटील खानदेशमधनं बोलतो. अ, कशाप्रकारे आपल्यावरती एक ट्रॅप बसवलेला आहे, जाळं बसवलेलं आहे, जेणेकरून आपण डेव्हलपमेंट झालो नको पाहिजे. आणि त्याचंच एक उदाहरण बघूया. एका काही महिन्यापूर्वी मी एक RTI म्हणजे माहितीचा अधिकार अप्लाय केला होता जळगाव जिल्ह्याच्या RTO ऑफिसमध्ये. तर त्याचा मुद्दा असा होता की जसं आपण प्रायव्हेट बाईक असते, फोर व्हीलर असते किंवा कमर्शियल वाहन असतं, तर त्याला ज्या काही गोष्टी लागतात, जसं काही आपल्याला पोल्युशन लागतं, लायसन्स वगैरे लागतं, त्यानंतर आपल्याला फिटनेस वगैरे लागतो. तर ह्या सर्व गोष्टी फक्त नागरिकांनाच कंपल्सरी आहेत का? ह्या गोष्टी सरकारी अधिकारी असतील त्यांच्या ज्या गाड्या आहेत, विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या ज्या गाड्या आहेत, आणि सर्वात विशेष म्हणजे ज्या लोकांची सरकार काळजी घेत असतं, ज्यांना मोठे मोठे चलन दिले जातात की तुमच्याकडे फिटनेस सर्टिफिकेट नाही आहे, तुमचं पोल्युशन संपलेलं आहे, तुमचा इन्शुरन्स संपलेला आहे. तर ज्या लोकांची सरकार काळजी घेतं, जे अधिकारी काळजी घेतात, तर त्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आणि त्या सरकारला सुद्धा माझी विनंती आहे की ज्या लोकांची तुम्ही काळजी घेतात, तर त्या लोकांची जर तुम्हाला काळजी असेल, तर ज्या महाराष्ट्र शासनाच्या महामंडळाच्या बसमध्ये जे गोरगरीब लोक, जी जनता प्रवास करते, त्या बसेसला फिटनेस सर्टिफिकेट आहे का, त्याची माहिती तुम्ही जाहीर करा. प्रत्येक बसला ती माहिती तुम्ही लावा. ही बस कुठल्या वर्षी तयार झाली होती, मॅन्युफॅक्चरिंग कधी झाली होती, तिचा इन्शुरन्स आहे का, तिला पोल्युशनचं आहे का, त्यानंतर तिचं फिटनेस सर्टिफिकेट, हे सर्व तुम्ही तिथे जोडा. कारण की जर आपण एका वेळेस 50 सीटर जरी असले, तर 50 सीटांच्या जागी आपण 100 लोकांना वाहून घेऊन जातो. बाकीचे बसलेले, बाकीचे उभे असतात. तर ह्या लोकांचा जीव धोक्यामध्ये आपण टाकतो. याचा कधी तुम्ही विचार केला असेल का? जर याचा तुम्ही विचार केला नसेल, तर याचं एक उदाहरण आपण बघू. महाराष्ट्रामध्ये ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहेत. त्याच्यामध्ये खानदेशमध्ये बसचे ST महामंडळ जे आहेत, त्यांचे ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप वाढलेले आहेत. आणि विशेष म्हणजे खानदेशमध्ये, विशेष करून खानदेशमध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबार ह्या 3 जिल्ह्यांमध्ये सर्वात लो कॅटेगरीच्या थर्ड क्लास अशा बसेस पाठवल्या जातात, जेणेकरून खानदेशमध्ये माणूस हा राहत नाही. प्राण्यांना वाहण्यासाठी जसे वाहन असतात, तसे वाहन आपल्या खानदेशी लोकांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी ठेवलेले आहेत महाराष्ट्र शासनाने. आणि त्या बसमध्ये आता मगाशी मी नंदुरबारवरनं शिरपूरला येत होतो. पाऊस सुरू झाला. पावसामध्ये जे लोक उभे होते बाहेर, बसच्या बाहेर, तितकाच बसमध्ये बसलेले लोक भिजलेले होते. म्हणजे अक्षरशः त्या टपावरनं इतकं पाणी आतमध्ये गळत होतं. पूर्ण पत्रा तुटलेला असतो. ते स्टेअरिंग कशी असते, जसं काही तिथे काहीतरी गुरांना घेऊन जाण्याची बस आहे असं वाटतं. आणि हा अन्याय फक्त हा खानदेशच्या लोकांवरतीच होत असतो. खानदेशमध्ये त्यांना असं वाटतं की आदिवासी आहेत, त्यांना काय कळतं, त्यांना कुठे समजतं. आणि त्याच्यामुळे आपल्या लोकांचा जीव धोक्यामध्ये, भरपूर लोक ह्या असुविधेच्या मुळे त्यांनी जीव गमावलेला आहे. तर विनंती अशी, आणि एक टॉपिक राहून गेला की RTOला गेलो होतो. RTOला RTI ॲप्लिकेशन दिलं होतं, माहितीचा अधिकार दिला होता. तर त्यांना मी माहिती विचारली होती, जळगाव RTOच्या अधिकाऱ्यांना, की जसं आम्हाला ह्या गोष्टी ज्या RTOच्या नियमामध्ये असतात त्या कंपल्सरी आहेत, तर त्या शासकीय जे वाहन आहेत, जसं पोलीस स्टेशनच्या प्रायव्हेट कार असतील, कलेक्टर ऑफिसच्या असतील, RTOच्या असतील, त्यानंतर ST महामंडळ असेल, MSCB असेल किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या असतील, पाटबंधारे असेल, असं सर्व ज्या शासकीय गाड्या आहेत, तर त्यांची डिटेल्स मला पाहिजे म्हटलं. आणि त्याच्यामध्ये त्यांचं पोल्युशन, इन्शुरन्स, लायसन्स, त्यानंतर फिटनेस, ह्या सर्व गोष्टी मला पाहिजे. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांच्याकडे ती माहितीच उपलब्ध नव्हती. त्यांना विचारलं मी, म्हटलं ही माहिती कुठे मिळेल? तर ते म्हटले आमच्याकडे नाही, बाकी आम्हाला माहिती नाही की ती माहिती कुठे मिळेल, असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तर म्हणजे आपण समजू शकतो की आपण जी गरीब जनता आहे, खानदेशची जी गरीब जनता आहे, त्यांना किती संकटामध्ये ठेवलं जातं आहे, त्यांच्यावरती किती मोठा अन्याय केला जातो आहे, की त्यांना
हेच माहिती नाही की आपण कुठल्या नावामध्ये बसलो आहे आणि आपण कुठे जातो आहे. तर याच्यावरती थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि खानदेशच्या जनतांना पुन्हा एकदा विनंती आहे की जागृत व्हा आणि आपल्यावरती जो होणारा अन्याय हा कसा टाळता येईल आणि आपली ग्रोथ कशी होईल, आपली मुलं पुढे कसे जातील, आपलं भविष्य कसं सुधारेल आणि आपला खानदेश हा पुढे कसा जाईल, तर याच्यावरती एकदा विचार करा.